can do. फक्त एक कप हा काढा प्या, सर्दी खोकला झटपट बरा करा. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीने प्रत्येकजण अगदी त्रस्त होतो. अनेक औषधोपचार, महागड्या गोळ्या औषधे घेऊनही जर तुमची सर्दी आणि खोकला जात नसेल तर आयुर्वेदात अशा अनेक औषधी आहेत ज्या केवळ आजार नाही तर संपूर्ण माणूस बरा करतात. आपल्यापैकीच अनेक जणांना कामानिमित्त, मुलांना मुलांच्या शाळेनिमित्त सकाळी सकाळी घराबाहेर पडावेच लागते आणि अशा थंडीत जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर मात्र सर्दीचे हे व्हायरल इन्फेक्शन व्हायला वेळ लागत नाही आणि घरातील एका व्यक्तीला झालेली ही सर्दी पाहता पाहता सर्वांनाच आपल्या विळख्यात घेऊन टाकते. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी असा एक साधा सोपा घरगुती उपाय घेऊन आलो आहे ज्याचा तुम्ही वापर केल्याने तुम्हाला अगदी पहिल्याच रात्रीत, पहिल्याच दिवशी सर्दीवर याचा फरक जाणवायला लागेल. म्हणूनच अगदी कोणताच भाग स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहून मगच हा उपाय करावा. शिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मित्रांनो, सर्दी खोकल्याचा हा उपाय बनवण्यासाठीचे साहित्य आपण आपल्या घरात अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. त्यापैकीच एक म्हणजे हे जिरे. आपल्या उपायासाठी हे जिरे आपण 1 ते 2 चमचे या प्रमाणात वापरणार आहोत. हे जिरे अशा प्रकारे दगडी उखळीमध्ये ठेचून मग याची बारीक पावडर बनवावी. दगडी उखळात हे जिरे ठेचून वाटल्याने यातील आवश्यक घटक नॅचरल पद्धतीने बाहेर निघतात, जे सर्दी, खोकला, ताप यांवर अगदी हमखास गुणकारी ठरतात. आता ही जिरेपूड एका बाउलमध्ये काढून घ्यावी. यानंतरचा दुसरा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे हे अर्धा इंच आले आणि यानंतर ही तुळशीची 6 ते 7 ताजी पाने, हे सुद्धा आपण या दगडी उखळामध्ये ठेचून घेणार आहोत. आल्यातील घटक घशातील, छातीतील कफ मोकळा करण्याचे काम करतात. तुळशीची पाने देखील सर्दी, खोकला यांचे व्हायरल इन्फेक्शन कमी करण्याची अप्रतिम नैसर्गिक क्षमता ठेवतात. आता ही बारीक पेस्ट आपण याच बाउलमध्ये काढायची आहे. यानंतर 1 ग्लास पाणी उकळायला ठेवावे. यामध्ये ही सर्व सामग्री ॲड करायची आहे. आता याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. साधारण अर्धे पाणी शिल्लक राहिल्यावर उकळवणे बंद करून ते एका पेल्यामध्ये किंवा छोट्या ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण सर्दी खोकल्यासाठी आणखी एक रामबाण औषधी म्हणजे मध, हे देखील 1 चमचा या प्रमाणामध्ये ॲड करायचे आहे. आता हा उपाय तयार झाला. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर हा काढा प्यायचा आहे. वयानुसार आणि सर्दी खोकल्याच्या तीव्रतेनुसारच याचे प्रमाण कमी जास्त असावे. फक्त 3 ते 4 दिवसातच तुम्हाला तुमची सर्दी आणि खोकला गायब झालेला दिसेल. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.